शिवाजी महाराज की जय, भवानी छत्रपती संभाजी महाराज की जय, सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा शिंदे साहेब आगे बोलो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहेब आगे बोलो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बोलो, हम तुम्हारे साथ हैं। विकास आगे बोलो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद, जिंदाबाद। सुषमा वहिनी आगे बोलो, हम तुम्हारे साथ हैं। महाड तालुक्यात उबाटाला जोरदार धक्का। खैरे सेलटोली गावातील 350 ते 400 नागरिकांचा शिवसेना पक्षात प्रवेश। नामदार भरतशेठ गोगावले यांच्या विकास कामांचा धडाका आणि वचनपूर्तता पाहून केला शिवसेनेत प्रवेश। शेलटोली गावातील माजी उपसरपंचसह खैरे गावाने घेतला नामदार गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश। नामदार भरतशेठ गोगावले यांच्या मतदारसंघात पक्षप्रवेशाचा धडाका थांबता थांबत नाही। शिवसेना पक्षात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये। ठाकरे गटाचे नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर तालुक्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता राष्ट्रवादीकडे न झुकता ते शिवसेनेची वाट धरू लागलेत। अनेक गावातील ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या विकास कामांचा धडाका पाहून शिवसेना पक्षात दाखल होत आहेत। असाच एक भव्य दिव्य असा पक्षप्रवेश सोहळा काल दिनांक 20 जून रोजी महाड तालुक्यात झाला। तालुक्यातील खैरे आणि सेलटोली मधील जवळपास 300 ते 350 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी उबाटाची साथ सोडत शिवसेनेचे धनुष्यबाण राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांची कार्यप्रणाली, विकास कामांचा धडाका आणि वचनपूर्ती याकडे पाहून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। यामध्ये सदैव माणिकराव जगताप यांच्यासोबत राहिलेले सवाने ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अनिल जाधव यांच्यासह शेलटोली गावातील 100हून अधिक जणांनी आणि खैरे गावातील 200 ते 250 ग्रामस्थांनी आपल्या गावच्या अध्यक्षांसह महिला मंडळ, त्याच पद्धतीने हुतात्मा नथुराम टेकवले मंडळानं नामदार गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। या पक्षप्रवेशासाठी माजी सरपंच अनिल उतेकर आणि शिवसेना महाड तालुका संघटक संजय शिंदे यांनी प्रचंड मेहनत घेतली। हुतात्मा नथू टेकवले मंडळाने शिवसेना पक्षात प्रवेश घेतल्यानं शिवसेनेची ताकद सवानी ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे। आता ग्रामपंचायतमध्ये विरोधक शिल्लक राहिलेले नाहीत असंच म्हणावं लागेल। यावेळी नामदार भरतशेठ गोगावले यांनी प्रवेशकर्त्यांच्या 2 प्रमुख मागण्या मान्य केल्या। खैरे गावच्या शेजारी येणाऱ्या केमिकलयुक्त कारखान्यांना आपण नागरिकांच्या मागणीनुसार स्थगिती देणार असल्याचं सांगितलं। हुतात्मा नथू टेकवले यांच्या हुतात्मा स्मारकाचं सुशोभीकरण करण्यासाठी 1 कोटींचा निधी देण्याचं जाहीर केलंय। यावेळी शिवसेना शेतकरी सेना रायगड जिल्हाध्यक्ष विजय आप्पा सावंत, शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख राजेश देशमुख, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेश महाडिक, माजी जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती सुषमाताई गोगावले, युवा सेना तालुका प्रमुख रोहिदास आंबवले, शिवसेना महाड तालुका संघटक संजय शेठ शिंदे, माजी सवनी ग्रामपंचायत सरपंच अनिल उतेकर, नाईक मराठा समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण गरुड, शिवसेना उपतालुका प्रमुख राजेश गोळे, शिवसेना विभाग प्रमुख दिलीप शिंदे, युवासेना महाड तालुका संघटक शेखर राखाडे, शिवसेना उपतालुका प्रमुख समीर महामुनकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज कालीचकर, वरंद विभाग सह संपर्क प्रमुख भाऊ देविलकर, श्रीकांत ननवरे, सवनी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदेश बोबडे, माजी उपसरपंच अनिल जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक हनुमंत कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। भारत देश स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी आपल्या छातीवर इंग्रजांच्या गोळ्या छाडल्या आणि आपलं बलिदान दिलं, हुतात्मा झाले, ते हुतात्मा नथू टेकवले यांना अभिवादन करतो। आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना माहिती आहे, शेठ नाव घेतलं, महाराष्ट्रात शेठ नाव घेतलं की एकच भरत शेठ। धनानी शेठ आहेत तसे मनाली पण शेठ आहेत। महाराष्ट्राचे मंत्री भरतशेठ गोगावले, त्याचप्रमाणे त्यांच्या समेत असलेल्या त्यांच्या पत्नी सुषमाताई गोगावले आणि उपस्थित आदरणीय वंदनीय पूजनीय व्यासपीठ शेठ, सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आम्ही प्रवेश कसा करतोय, परंतु खैरे आणि शेलटोली हे भावाभावाचं नातं आहे। खैरे गावाचं संकट आलं ते शेलटोली गाव तिथे हजर असतो आणि खैरे गावाच्या माध्यमात जो हा कंपनीचं जे संकट उद्भवलं होतं त्या ठिकाणी आम्हाला सुद्धा साथ घालण्यात आली आणि आम्हाला सांगितलं की आमचं कंपनीचं काम शेठच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे, तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आपण सर्व संघटनेच्या माध्यमातून एकत्र येऊ आणि अनिलजी उतेकर यांच्या माध्यमातून आपण एक पक्ष इथे स्थापन करू। आम्ही सुद्धा आमच्या हुतात्मा नथू टेकवले तरुण मंडळाला
साथ घातल्यानंतर माझ्या मागे सर्व 100 कार्यकर्ते आज या ठिकाणी माझी लिस्ट पण आहे। यांनी कुठल्याही प्रकारचा काही मनात किंचित न करता 1 मिनिटामध्ये उभा दिला की या ठिकाणी आपण एकमुखी सर्व पाठिंबा देऊ आणि बरेच यांच्या माध्यमातून या पक्षामध्ये प्रवेश करू। दुसरी गोष्ट म्हणजे आज या 2 वर्षामध्ये आम्ही अलीजी उतेकर यांच्या जवळ गेल्यानंतर आमच्या गावामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, शेलटोली गाव म्हटला की राजकारणामध्ये खूप आघाडीचं गाव, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे हाणामारी होत होत्या। परंतु ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शेठना माहिती आहे की आम्ही काही एक शब्द पाळले आणि या ठिकाणी अलीजी उतेकर यांना सहकार्य केल्यानंतर आमच्या गावामध्ये जी शांतता राहिली, गावामध्ये जो पक्षामध्ये जी भांडणं होती ती मिटली। सर्व गाव कुठले कार्यक्रम असते, सुखदुःखाचे असू दे किंवा आध्यात्मिक कार्यक्रम असू दे, सगळे गाव पूर्ण एकत्र येऊन एक गुणागोली गोविंदाने चांगल्या नांदत आहेत। आणि पुन्हा सुद्धा आम्ही सर्वांना विचार केला, जर आपण सगळे एकत्र आहोत तर फक्त राजकारणाच्या माध्यमातून आपण वेगळे का, आणि हा दृष्टिकोन आम्ही समोर ठेवून हा एक निर्णय घेतलेला आहे। तिसरी गोष्ट म्हणजे शेठ आपल्याला आठवत असेल की या तालुक्यामध्ये 3 हुतात्मा होऊन गेले, 5 हुतात्मा होऊन गेले, पण 3 हुतात्मा मंदिर आहेत, त्याच्यात महाडचं नगरपालिकेचं आणि नागावडीचं अगदी सुशोभित असं केलेलं मंदिर आहे। परंतु शेलटोलीच्या स्मारक मंदिराला कोणी आजपर्यंत वाली भेटला नव्हता, म्हणून आम्ही ग्रामस्थांच्या माध्यमातून सावणे या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही खासदारांना पण निवेदन दिलं होतं। पुन्हा तेच खासदार आपल्या समेत आले, त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला पण निवेदन दिलं। त्यांनी आम्हाला तेव्हा गाडी दिली होती की आम्ही 15 दिवसामध्ये हे काम पूर्ण करू, पण त्यांनी कधी त्याच्या हातून ते घडलं नाही। आणि तुम्ही आम्हाला गाडी दिल्यानंतर त्या ठिकाणी 75 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आणि म्हणून आम्ही हुतात्मा टेकळकर मंडळाने निर्णय घेतला की जर काम करणारी व्यक्ती असेल तर त्याच्या मागे आपण नक्कीच उभं राहायला पाहिजे। ठिकाणी 22 दिवसाचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी सौंदर्य मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण आयोजित केलेला आहे। याच्या निमित्त मात्र या ठिकाणी मी रूपरेषा मांडण्यासाठी या ग्रामस्थ मंडळाचा अध्यक्ष आहे, आता मी इथे उभा आहे। प्रथमतः आपण या पाहत असेल की मागील बाजूला जी 2 कंपन्या एमडीसीच्या माध्यमातून येत होत्या, त्या एमडीसीच्या 2 कंपनीच्या माध्यमातून कंपनीच्या विरोधात जो आम्ही ग्रामस्थांमध्ये जो संघर्ष केला आहे त्याचा थोडासा थोडक्यात शब्द मला इथून सांगावा असं मला नामदार साहेबांच्या समक्ष वाटतं, म्हणून तुम्ही थोडक्यात या ठिकाणी मी माझं म्हणणं मांडणार आहे। 2022 साली इथे प्रथम या कंपनीने आपल्या पायाभरणीचा बेत घातला। या ठिकाणी आम्हाला काही कल्पना नव्हती, परंतु आम्ही या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा कारखाना नसावा अशी ठाम भूमिका घेत प्रथम मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या महिला मंडळाचा, कारण त्यांनी या लढ्याला खरा चालना दिली असेल तर ताई त्या या महिला मंडळाने दिला। मी मोठ्या अभिमानी सांगू इच्छितो तर खरं अभिनंदन या महिलांचा करावं, कारण त्या पुढे जर आल्या नसता तर हा लढा आमचा हा संघर्ष कधीच यशस्वी होऊ शकला नसता। त्यानंतर तरुणांना याचं श्रेय द्यावं आणि त्यानंतर ग्रामस्थांना, त्याच्यानंतर खरोखरच मी तुमचं सर शेठा आभार मानाले की आम्ही तुम्हाला हात दिली आणि त्या हाताला तुम्ही ओढ दिला आणि तिथं आम्ही ठरवलं सर्व ग्रामस्थांनी की बाबा नाहीये त्या शेठा आम्ही त्या तिथं निर्णय घेतला नाही। आज या आपल्या हाकेला ओढ जर कोणी दिला असेल तर शेठनी दिलाय आणि त्या हाकेला आपला जागणं आपलं कर्तव्य आहे। या गोष्टीमुळे आम्ही सर्वांनी हा प्रथमतः मी सरपंच साहेबांना पण विशेष धन्यवाद द्यायला की या संघर्षाच्या काळामध्ये कुठलंही राजकीय आम्हाला पाठबळ नसताना आम्हाला सरपंच साहेबांनी म्हणजे माननीय उटेकर साहेबांनी आम्हाला जो पाठबळ दिला त्यांचा मनापासून मी खरंच धन्यवाद करतो की त्यांनी कुठलंही मी राजकीय पाठबळ नसलं तरी विचार केला की वरिष्ठांचा दबाव येईल माझ्यावर कुठल्याच गोष्टीचा दबाव येईल याचा विचार न करता आमच्या संपूर्ण गावाला त्यांनी मनापासून पाठिंबा दिला आणि गेल्या वेळी सहकार्य केलं त्यांचं सुद्धा मी मनापासून कौतुक करेन, धन्यवाद मानेल। त्यानंतर सर आम्ही तुमच्याकडे वेळोवेळी मार्गदर्शन घेतलं, तुम्ही मार्गदर्शन घेतला आणि त्या गोष्टीतून मग आपला एक तुम्ही आपण एकत्रित मिळून निर्णय घेतला की उद्योग मंत्र्यांची मीटिंग घेऊन मंत्रालयामध्ये आणि त्याचा आपण तोडगा काढला, त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही शब्दाला जागलात आणि त्या गोष्टी सक्सेस झाल्या। परंतु महत्वाचं म्हणजे या गोष्टीला एक थोडंसं आपली आहे की आमच्या मनाला अजूनही
शेठ खंत आहे की जो आपण हा लढा देतो आणि त्याला तुम्ही जी सहकार्य केलं ती कोणत्या पद्धतीकडे जाईल आणि लवकरात लवकर आमचा तो निर्णय लागेल आणि या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा कारखाना येता कामा नये. आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने पूर्वीपासून आमचे मान्य इथे कोणताही रासायनिक कारखाना नाही, कोणताच कारखाना रासायनिक कोणताच कारखाना न येता या ठिकाणी तुमच्या नावाने क्रीडा संकुल व्हावा अशी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने सगळ्यांची मागणी असेल आणि त्याची दखल आपण अवश्य घ्याल असं मला वाटतं. आता यशवंतने आपल्याला सगळी कल्पना दिलेली आहे. फार वेगळं काय मी सांगणार नाही, थोडक्यातच सांगणार आहे, कारण वेळ तुम्हालाही झालेला आहे, आम्हालाही झालेला आहे. तुमचं आता जेवण का थोड्या वेळाने जिरत आणि आमचं जेवणाची सुरुवात होईल. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, ज्या वेळेला तुम्ही सगळ्यांनी जागा दिल्या त्याच वेळेला ह्या सगळ्या कंपन्या इथं आल्या आणि या कंपन्या येत असताना जी काय आपल्या गावाजवळची अत्यंत जवळची जागा ही शिल्लक राहिलेली होती, एमआयडीसीनेच ती त्यांना त्या मालकाला दिली. मालकाचाही दोष नाही म्हणता येणार, कारण त्याला जागा प्लॉट खाली असल्यामुळे त्यांनी अप्लाय केलं, त्याला ती मिळाली. कंपनी आपण कार्यकर्त्यांनी त्याची माहिती घेतली की कंपनी ही घातक आहे आणि त्याच्यामुळे ती कंपनी आम्हाला नको असं आपल्या सगळ्यांचं म्हणणं आहे. आम्हाला त्याची काही अडचण नव्हतीच. त्याचं कारण कंपनी तुमच्याजवळ आली तर तुम्हाला त्याचं जास्तीत जास्त आता प्राधान्य मिळालं असतं, हा त्याच्या पाठीमागचा आमचा हेतू होता. आणि अशा अनुषंगाने आपण चर्चा करत असताना तुमच्या मंडळींचं म्हणणं आल्यानंतर आम्ही त्या मंडळींना सांगितलं की तुम्ही जबरदस्तीने काम करू नका. आणि मग एक मिटिंग आपण उदय सामंतांकडे आपण मला वाटतं लावली आणि तिथंच आपण शेरा मागला तर तुम्हाला त्याची ऑर्डर काढतो रद्द झालेल्याची, म्हणजे तुमचंही मन शांत होऊन जाईल की भविष्यात म्हणजे अशाच प्रकारे जित्याला एमआयडीसी आणत होता. तिथं मग तुमच्याच लोकांनी जागा दिल्या, जितेवाल्यांनी, धामण्यावाल्यांनी, केमकरवाले का असतील, या मंडळींनी त्या जागा दिल्या. कोण काय जबरदस्तीने जागा घेत नाही. त्यावेळेला तुम्ही जेव्हा मालक देता जागा त्याच वेळेला कोण नाही कोणतरी आमचे लोक येत असतात आणि त्या सर्व अनुषंगाने इथं ती एमआयडीसी यावी असं काही लोकांचं म्हणणं आलं आणि काही लोकांचं नाही आलं. म्हणून आपण परत त्यावेळेला असणारे मंत्री सुभाष देसाई त्यांच्याजवळ एक आपण मिटिंग केली होती आणि त्याला पण तिथं आपण स्थगित केलं. अडचण एवढीच आम्हाला निर्माण होते की तरुण मुलं मुली शिक्षण घेऊन बाहेर पडतात मोठ्या प्रमाणात आणि मग कंपन्या नवीन जर आल्या नाहीत तर जुन्या कंपन्यांमध्ये किती समाविष्ट होणार, हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता. पण असो, ज्या गावाला ज्या लोकांना तिथे एमआयडीसी कंपनी जर घातक असेल तर ती नाही आली चालेल, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. पण एखादा प्लॅन वेगळा असेल, घातक नसेल तर तो यायला काय हरकत नाही आहे. कारण आज जर आपण पाहिलं बीबीपीएल असेल, एक्झोग्लोबल असेल, ह्या आपल्या गावाच्या दारामध्ये कंपनी त्यावेळेला आल्या, पूर्ण लोकांनी ते स्वीकारल्या आणि त्याचा उपयोग फायदाही तुम्हाला होतोय, नाही बोलता येणार नाही पाहिजे. तर अशा अनुषंगाने आज गेल्या अनेक वर्ष आम्ही वाट पाहत होतो. तुला आमचं नेमकं काय चुकतं, जास्त नातेवाईक असल्यामुळे का जवळचे लोक असल्यामुळे, आणि मग ज्या ज्या वेळेला जशी जशी तुम्हाला कामांच्या स्वरूपातून आम्हाला जे काही करता आलं ते आम्ही करत होतो. म्हणजे विकास कामे ही कधी न संपणारी बाब आहे. म्हणजे खरं म्हणजे माझ्या मागच्या सर्व इलेक्शनला प्रत्येक निवडणुकीला सवाने ग्रामपंचायतीतून लीड मिळत होता, हे आम्ही कधी नाकारलेले नाही. आणि त्या अनुषंगाने आता मी विचारलं, तुम्ही आता एवढ्या मोठ्या संख्येने सवाने झाला, खैरात झाला, शेलटोळीची जी काय राहिलेली मंडळी, गोदवाडीची मंडळी आणि आपल्या खैरे गावातली, हा सगळा जर एक संपूर्ण जर आम्ही बेरीज केली तर जवळजवळ त्या छोट्या 5-6 गावांचा लीड हा तुमच्या एका ग्रामपंचायतीला मिळू शकतो. आताच्या वातावरणामध्ये म्हणून येणारी पुढची जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या जिल्हा परिषद पंचायत समितीवरती आज तुमच्या प्रवेशाने
आम्ही शिक्कामोर्तब करतो की ह्या एक आपण आणू शकतो. कालच त्याने शब्द दिलेला आहे की तेही आपण त्यांच्या समाजासाठी ते मध्यावरती आपण करून देतो. त्यानंतर ज्यांनी देशासाठी हुतात्मा पत्करलं, जे आपले 5 लोकांनी 1942च्या लढ्यामध्ये नव्हतो जे काय हुतात्मा पत्करलं त्याच्यामध्ये आपले नटू टेकावले आणि इथली जी काय तुमची सुशोभीकरण करायचे आहे मी तेच आता या लोकांना बोलत होतो की एवढे दिवस झाले आम्हाला सांगायला पाहिजे होतं. एवढे 75 लाख रुपये टाकून जे पडू नयेत असं त्याचा अर्थ झाला आणि म्हणून सरपंचांनी लगेच त्याला पस्ती जोडली की अजून त्याला 25 लाख लागतील. तेव्हा ते 25 लाख आपण एवढ्या काळजी करायचं कारण नाही आहे. कारण चांगल्या प्रकारचं हे सुशोभीकरण तुम्हाला आम्ही करून देतो आणि संजय शिंदे लोकांना सांगून लवकर त्याची वर्क ऑर्डर करून द्या. असतील शेलटोळीचे असतील पुढे सवानेचे असतील खैरातचे असतील ही सगळी मंडळी तुम्हाला बरोबर घेऊन जाण्याचं काम करतील आणि कोणावरती कसलाही प्रसंग असू द्या त्याला सामोरं जाण्याचं काम आम्ही व्यासपीठावर बसलेले सर्व मंडळी तुम्हाला पुऱ्या महाराष्ट्रात कुठेही कसलाही प्रसंग घडला त्याला आम्ही सामोरं जाऊ. तुम्ही त्याची काही काळजी करायचं कारण नाही आहे. आणि पुन्हा एकदा मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि माझ्या 2 शब्दाला पुनराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माधवराव.